बदलापूर सोनिवली परिसरात उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य स्मारकात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 35 फुटांचा उंच पुतळा उभारण्यात येणार असल्याचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले। सोनिवली परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकात उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली। आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेला महाराष्ट्रातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा यामुळे आंबेडकरी समाजात समाधान व्यक्त होत असून आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आणि भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे मुरबाड तालुका अध्यक्ष अण्णा साळवे यांनी आमदार कथोरे यांच्या कार्याचे कौतुक करून आभार मानले। सर्वांना क्रांतिकारी सविनय जय भीम। आज मी अण्णा मोतीराम साळवे काल बदलापूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौथऱ्याचे अनावरण झाले आणि त्या ठिकाणी 35 फुटाचा पुतळा उभा राहणार आहे अशी माहिती मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किसन कथोरे साहेब यांनी दिली। मला अतिशय अभिमान वाटला आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच जनसमुदायाने देखील कथोरे साहेबांचं मनपूर्वक असं आभार व्यक्त करत गौरवोद्गार काढले। ही अतिशय चांगली अशी भूमिका आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजोळ असणाऱ्या मुरबाडपासून काही अंतरावर 30 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी प्रतिकृती दीक्षाभूमी तयार होते, याचा सार्थ अभिमान संपूर्ण बहुजन वर्ग आणि बौद्ध समाजाला झालेला आहे। मी कथोरे साहेबांनी केलेल्या ह्या कामाचं मनपूर्वक कौतुक करतो। याचं कारण असं आहे की मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना कधीही त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही। जर जातीपातीचे राजकारण त्यांच्या मनामध्ये असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धविहार एवढी मोठी संकल्पना त्यांनी सोनिवली या ठिकाणी राबवली नसती। त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये सुसज्ज अशी एक लायब्ररी बनवलेली आहे। त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी घडणार आहेत। त्या ठिकाणी भिक्खू संघासाठी राहण्यासाठी त्यांची निवाऱ्याची व्यवस्था केलेली आहे। ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे। या उद्घाटनाप्रसंगी मागील वर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते, त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आले होते। त्यांनी देखील कथोरे साहेबांच्या ह्या कामाचं मनापासून कौतुक केलं होतं आणि आतापर्यंत ते काम कमीत कमी 80% पूर्ण झालेलं आहे। 20% काम अपूर्ण आहे, हे भविष्यात 100% होईल। मी मुरबाड तालुक्याच्या वतीनं आणि ठाणे जिल्ह्याच्या सर्व बौद्ध समाजाच्या वतीनं साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि साहेबांनी पुढील काळामध्ये मुरबाड ह्या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीमध्ये अशाच पद्धतीमध्ये ह्या ठिकाणी बौद्ध स्मारक उभा राहू अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। दुसरं महत्त्वाचं म्हणजे की साहेबांनी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मुरबाड तालुक्यातील लाखो महिलांना घेऊन जाण्याचं जे काम केलेले ते देखील त्यांचं वाखाणण्याजोगं आहे। मी साहेबांकडे संकल्पना ठेवली की माझ्या बौद्ध समाजाच्या महिलांना देखील त्या ठिकाणी मला घेऊन जायचं आहे नाशिकच्या बौद्ध स्मारकमध्ये आणि इगतपुरी या ठिकाणी। तर साहेबांनी कुठल्याही प्रकारची विचार न करता अण्णा तू कामाला लाग, तू एक काम सुरू कर। मी तात्काळ स्वरूपामध्ये काम सुरू केलेलं आहे। काही दिवसामध्ये मुरबाड तालुक्यातील संपूर्ण बौद्ध समाजाच्या महिला या इगतपुरी या ठिकाणी आणि नाशिक या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तथागतांना आणि बाबासाहेबांना नतमस्तक होतील आणि साहेबांच्या ह्या शब्दामुळे मला स्वतःला एक ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि माझ्या सर्व भगिनींना त्या ठिकाणी जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे मी साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।